नमस्कार श्रोते हो, हिस्ट्री टॉक्स मराठीवर तुमचे स्वागत आहे. या एका नवीन आणि अत्यंत विशेष अशा सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला आजचा हा सखोल शोध कोणत्याही सामान्य विषयावर नाहीये. बऱ्याचदा आपण इतिहासाची पाने चाळताना युद्धांच्या तारखा, तहांच्या अटी आणि लढायांचे तपशील वाचतो. पण आजच्या या चर्चेचं ध्येय थोडं वेगळं आहे. नक्कीच खूप वेगळा आहे. आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो शेकडो वर्ष उलटूनही तितकाच जिवंत आणि मार्गदर्शक आहे. आज आपण समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या अफाट कार्यावर लिहिलेल्या 6 अत्यंत महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण चरणांवर म्हणजेच काव्यपंक्तींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला केवळ या ऐतिहासिक कवितेचं वाचन नाही करायचंय, तर या मोजक्या शब्दांमध्ये दडलेल्या नेतृत्वाचे, चारित्र्याचे आणि सर्वोच्च त्यागाचे जे सूत्र आहे त्याचं अत्यंत बारकाईने विश्लेषण करायचंय. माहितीच्या या प्रचंड गर्दीतून बाहेर पडून एका आदर्श व्यक्तिमत्वाचे मॅनेजमेंट लेसन्स किंवा आजच्या धावपळीच्या जीवनातील सूत्र यातून कसं मिळतं हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. येथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा केव्हा एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाबद्दल चर्चा होते ना, तेव्हा साहजिकच सर्वांचं लक्ष त्यांच्या केवळ रणांगणावरील शौर्यावर किंवा त्यांनी जिंकलेल्या लढायांवर केंद्रित असतं. शौर्य महत्त्वाचं असतंच, पण हे जे 6 चरण आज आपल्यासमोर आहेत ते फक्त युद्धकौशल्याबद्दल नाहीत. बरोबर. हे चरणं एका नेत्याच्या दैनंदिन वागणुकीचे, त्यांच्या मानसिकतेचे आणि त्यांच्या अत्यंत सखोल अशा तत्त्वज्ञानाचे अचूक शब्दांत केलेले वर्णन आहेत. एखाद्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचं अंतरंग कसं असावं, त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि संकटाच्या वेळी त्यांची मानसिकता कशी असावी याचा हा एक अतिशय स्पष्ट आणि पारदर्शक आरसा आहे. चला तर मग हे समजून घेऊया, कारण यातील पहिलाच शब्द आपल्याला एका वेगळ्याच विचार प्रक्रियेकडे घेऊन जातो. पहिल्या चरणात समर्थ म्हणतात, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साशेप, भूमंडळी. आता इथे रूप म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आणि प्रताप म्हणजे त्यांनी गाजवलेले पराक्रम. हे ऐकायला आणि समजायला खूप सोपं वाटतं. हो, ते अगदी थेट आहे. पण यातील जो तिसरा शब्द आहे, साशेप, तो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. हा शब्द आपण सहसा रोजच्या बोलण्यात वापरत नाही. होय, आणि साक्षेप हा या संपूर्ण पहिल्या चरणातील सर्वात कळीचा शब्द आहे. म्हणजे साक्षेप या शब्दाचा अर्थ होतो कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी सातत्यपूर्ण धडपड, निरंतर प्रयत्नशील असण्याची वृत्ती आणि अत्यंत सूक्ष्म असं नियोजन. बघा, केवळ अंगी शौर्य किंवा प्रताप असून चालत नाही. प्रतापाला जर साक्षेपाची जोड नसेल तर ते शौर्य काही काळाने वाया जाऊ शकतं किंवा त्याचा प्रभाव ओसरू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एखाद्या गोष्टीत एकदा मिळवलेलं यश आणि ती गोष्ट सतत टिकवून ठेवण्यासाठी लागणारी मेहनत असा हा फरक आहे का? मी बरोबर विचार करतेय? अगदी तंतोतंत. मी एक उदाहरण देतो. महाराजांच्या बाबतीत सांगायचं तर गडकिल्ले जिंकणे किंवा एखादी मोठी मोहीम फत्ते करणे हा त्यांचा प्रताप होता. बरोबर. पण त्या जिंकलेल्या किल्ल्यांची मजबूत बांधणी करणे, गडावर पाण्याची कायमस्वरूपी सोय करणे, दारुगोळ्याची व्यवस्था ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावणे, अशी सैन्याला कडक शिस्त लावणे हा त्यांचा साक्षेप होता. साक्षेप म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट आणि कन्सिस्टन्सी यांचा एक परिपूर्ण संगम. क्या बात आहे. आजच्या काळातही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर केवळ एखादी चमकदार कल्पना किंवा बुद्धिमत्ता असून भागत नाही, तर त्यासोबत साक्षेप असणं अत्यंत आवश्यक असतं. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे, कारण आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा स्टार्टअपच्या दुनियेत आपण पाहतो एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं, त्याला फंडिंग मिळवणं हा कदाचित प्रताप असू शकतो, पण तो व्यवसाय वर्षानुवर्ष टिकवून ठेवणं, रोजच्या ऑपरेशन्समधल्या अडचणींवर न थकता मात करणं, ग्राहकांना चांगली सेवा देणं हा साक्षेप आहे. अगदी बरोबर. आणि हा साक्षेप टिकवणंच सर्वात कठीण असतं. नक्कीच. प्रतापाने तुम्हाला टाळ्या मिळतात, पण साक्षेपाने साम्राज्य उभं राहतं. आणि याच रोजच्या वागणुकीबद्दल आणि मानसिकतेबद्दल दुसरा चरण खूप काही सांगून जातो. दुसऱ्या चरणात म्हटलं आहे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. इथे एका नेत्याच्या दैनंदिन आयुष्यातील अत्यंत साध्या पण प्रभावशाली गोष्टींवर लक्ष वेधलं आहे.
हो, हे वाचताना असं वाटतं की जणू काही एखादं लीडरशिप कोच आजच्या काळात बॉडी लँग्वेज आणि कम्युनिकेशन स्किल्सबद्दल बोलत आहे. त्यांचं बोलणं कसं असावं, चालणं कसं असावं. पण मला यातील सलगी देणे हा शब्द खूप वेगळा आणि महत्वाचा वाटतो. सलगी देणे म्हणजे नक्की काय? सलगी देणे म्हणजे इतरांशी आपुलकीने जवळीक साधणं. हा शब्द आजच्या आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, त्याचं एक उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. अरे वा, म्हणजे इतक्या जुन्या काळातही? हो, एक सर्वोच्च नेता, एक राजा किंवा एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ आपल्या हाताखालील लोकांशी, अगदी तळागाळातील कर्मचाऱ्यांशी कसा वागतो यावर त्याचं खरं मोठेपण ठरतं. जर एखादा राजा केवळ सिंहासनावर बसून हुकूम सोडत असेल, किंवा आजच्या परिप्रेक्षेत बोलायचं तर एखादा बॉस फक्त केबिनमध्ये बसून ईमेल्स पाठवत असेल, तर तो लोकांच्या मनावर राज्य करू शकत नाही. म्हणजे केवळ अधिकाराने लोक तुमचं ऐकतात पण मनापासून जोडले जात नाहीत. अगदी बरोबर. पण जेव्हा तो नेता तळागाळातील लोकांची सलगी देतो, त्यांच्या पाठीवर हात ठेवतो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो, तेव्हा ती माणसं त्या नेत्यासाठी आपला जीव द्यायलाही तयार होतात. महाराजांचं हेच सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. ते केवळ कायदेशीर सत्ताधीश नव्हते, तर ते लोकांचे मानसिक आधारस्तंभ होते. खरंय. त्यांचं बोलणं आणि चालणं इतकं प्रेरणादायी होतं की सामान्य माणसाला, एका सामान्य शेतकऱ्यालाही आपण स्वराज्यासाठी काहीतरी मोठं करू शकतो हा अफाट आत्मविश्वास मिळत असे. ही सलगी म्हणजेच आजच्या भाषेतील सायकोलॉजिकल सेफ्टी किंवा मानसिक सुरक्षिततेची भावना होय. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते, कारण जेव्हा आपण एखाद्या राजाचा, सर्वोच्च नेत्याचा किंवा अगदी आजच्या काळातील एखाद्या यशस्वी अब्जाधीशाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर साहजिकच राजवाडे, अफाट संपत्ती, महागड्या गाड्या आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी उभ्या राहतात. यश म्हणजे सुखांचा उपभोग असं एक साधं समीकरण आपल्या मनात असतं. बरोबर आहे. पण तिसऱ्या चरणात समर्थ रामदास स्वामी एका अत्यंत वेगळ्या सत्याची, एका कठोर वास्तवाची जाणीव करून देतात. ते म्हणतात, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधी जेतो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग करून त्यांनी हा योग साधला आहे. हे थोडं धक्कादायक नाहीये का? जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला योग या शब्दाचा खरा आणि व्यापक अर्थ समजेल. सामान्यतः योग किंवा योगी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एखादी अशी व्यक्ती येते जी हिमालयात किंवा एखाद्या दाट जंगलात जाऊन डोळे मिटून तपश्चर्या करत बसली आहे आणि जिचा या भौतिक जगाशी, समाजाशी कोणताही संबंध उरलेला नाही. हो, साधारण तोच अर्थ आपण घेतो. पण इथे समर्थ रामदास स्वामी एका पूर्णपणे वेगळ्या आणि सक्रिय योगाची मांडणी करत आहेत. सक्रिय योग म्हणजे नक्की काय? म्हणजे स्वतःच्या सर्व वैयक्तिक सुखांचा, आरामाचा आणि कुटुंबासोबत घालवण्याच्या वेळेचा त्याग करून प्रजेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे हा खरा कर्मयोग आहे. या चरणात राज्यसाधनाची लगबग हा शब्दप्रयोग आला आहे. या शब्दांत एक प्रचंड गती, एक वेग आणि एक प्रकारची सकारात्मक अस्वस्थता जाणवते. वाह, सकारात्मक अस्वस्थता. छान शब्द आहे हा. प्रजेला न्याय मिळवून देण्यासाठी, परकीय आक्रमणांपासून त्यांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस एका ध्येयाने पछाडलेले असणे, सतत घोड्याच्या पाठीवर असणे हा एक प्रकारचा सर्वोच्च योगच आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा समष्टीच्या म्हणजेच समाजाच्या सुखाला प्राधान्य देणे हे या चरणाचे मुख्य सूत्र आहे. सगळेच वर्क लाईफ बॅलन्स बद्दल खूप बोलतो आणि ते साहजिकच आहे, कारण प्रत्येकाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य हवं असतं. हो, नक्कीच. पण जेव्हा आपण एखाद्या युगप्रवर्तक नेत्याबद्दल बोलतो, ज्याला विश्व निर्माण करायचं असतं, तेव्हा त्यांना तो बॅलन्स ठेवणं शक्य नसतं, बरोबर? त्यांना सकल सुखांचा त्याग करावाच लागतो. अगदी अचूक निरीक्षण आहे. जेव्हा तुमचं ध्येय हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा अनेक पटींनी मोठं असतं, तेव्हा तिथे वर्क लाईफ बॅलन्स ही संकल्पनाच गळून पडते. तिथे फक्त लाईफ पर्पज म्हणजेच जीवनाचं ध्येय उरतं आणि महाराजांनी तेच केलं. त्यांनी स्वतःच्या आरामाची पर्वा केली नाही, म्हणूनच ते रयतेसाठी स्वराज्य उभं करू शकले. आणि हीच ती गोष्ट आहे जी त्यांना इतरांपेक्षा, सामान्य माणसांपेक्षा वेगळी ठरवते. म्हणूनच मला वाटतं चौथ्या चरणात एक प्रकारची आव्हानात्मक भाषा वापरली गेली आहे. समर्थ म्हणतात, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. हे वाचताना अंगावर शहारे येतात. असं वाटतं की जणू काही वाचणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचं आणि स्वतःच्या क्षमता तपासण्याचं थेट आव्हान दिलं जात आहे. नक्कीच. याहुनी करावे विशेष
हा केवळ महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा शब्द नाहीये, तर तो येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक धगधगता संदेश आहे. पुरुषार्थ कशाला म्हणतात, तर जे आज आपल्याकडे प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी भव्य आणि उदात्त करून दाखवणे. मानवी क्षमतेची कोणतीही निश्चित आणि अंतिम मर्यादा नसते. आपण स्वतःची क्षमता सतत वाढवली पाहिजे. महाराजांनी जे करून ठेवलं आहे ते तर अफाट आणि अकल्पनीय आहेच, पण त्यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्यात, आपल्या क्षेत्रात असे कोणते विशेष कार्य करू शकतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. पण इथे मला एक शंका येते. प्रत्येकालाच काही राजा बनता येत नाही किंवा प्रत्येकालाच जग बदलता येत नाही. मग सामान्य माणसाने हा पुरुषार्थ किंवा हे विशेष कार्य कसं करायचं? खूप चांगला प्रश्न आहे हा. विशेष करणे म्हणजे प्रत्येकाने तलवार घेऊन युद्धच करणं असा याचा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या कोणत्याही क्षेत्रात आहात तिथे स्वतःच्या मर्यादित परिघाच्या बाहेर पडून केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता समाजासाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी मोठं आणि उपयुक्त करणं. अच्छा, म्हणजे आपला स्वतःचा आवाका वाढवणं. हो, तुम्ही शिक्षक असाल तर केवळ नोकरी म्हणून न शिकवता विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणे हा तुमचा पुरुषार्थ असू शकतो. तुम्ही डॉक्टर असाल, तंत्रज्ञ असाल किंवा व्यावसायिक असाल, स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून उत्कृष्टतेचा ध्यास घेणे आणि इतरांना मदत करणं हाच खरा पुरुषार्थ आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण इथपर्यंत रूप, प्रताप, साक्षेप, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच सलगी देणे, सुखांचा त्याग आणि स्वतःच्या क्षमतांचा विस्तार, हा पुरुषार्थ, या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने पाहिल्या. पण यानंतरचा जो टप्पा आहे ना, तो सर्वोच्च त्यागाचा आणि एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीचा आहे. बरोबर. 5व्या चरणात समर्थ अत्यंत गंभीर शब्द वापरतात. ते म्हणतात, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे. इथे जीवित तृणवत मानावे म्हणजे स्वतःच्या प्राणांची गवताच्या पात्या इतकीही पर्वा न करणे. हे खूपच सखोल आहे. हे एका अत्यंत उच्च अशा ध्येयवादाचं लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ध्येय तिच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा, तिच्या स्वतःच्या प्राणांपेक्षा मोठं होतं, तेव्हा मृत्यूची भीती आपोआप नाहीशी होते. जीवित तृणवत मानावे याचा अर्थ जीवनाची किंमत नसणे किंवा नैराश्य असा अजिबात नाही. याचा अर्थ असा की एका मोठ्या आणि उदात्त कार्यासाठी वेळ आल्यास स्वतःचा जीवही पणाला लावण्याची तयारी असणे. ही भीती नसणे हीच माणसाची सर्वात मोठी ताकद बनते. आणि मला वाटतं याच निस्सीम तयारीमुळे माणूस कीर्तिरूपेण उरतो. आज आपण पाहतो की लोक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, थोडीशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर किती धडपडत असतात. पण इथे समर्थ ज्या कीर्तीबद्दल बोलत आहेत ती खूप वेगळी आणि शाश्वत आहे. अगदी बरोबर. माणसाचा भौतिक देह नश्वर आहे, तो आज न उद्या संपणारच आहे. हे एक त्रिकालबाधित सत्य आहे. पण माणसाचे विचार, त्याचं कार्य आणि त्याने समाजासाठी दिलेलं निस्वार्थ योगदान हे शाश्वत असतं. इहलोकी म्हणजे या जगात आणि परलोकी म्हणजे मृत्यूनंतरच्या जगात उरण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. आणि तो म्हणजे कीर्तीच्या रूपाने, आपल्या सत्कार्याच्या रूपाने जिवंत राहणे. महाराजांनी असं कार्य केलं की आज 350 वर्षांनंतरही आपण त्यांच्या चारित्र्यावर चर्चा करत आहोत, यातून प्रेरणा घेत आहोत. हीच ती कीर्ती. हे खरोखरच अवाक करणारं आहे. एका मर्यादित आयुष्यात अमर्याद कीर्ती कशी मिळवावी याचं हे जणू एक समीकरणच आहे. आणि आता आपण या सखोल चर्चेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात प्रसिद्ध अशा शेवटच्या चरणाकडे येत आहोत. 6वं चरण म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा जणू मुकुटमणी आहे. समर्थ लिहितात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यातील प्रत्येक शब्द एका भव्य पर्वतासारखा उभा आहे आणि नेतृत्वाची एक वेगळीच उंची दाखवून देतो. होय. आणि या शेवटच्या चरणाचं विश्लेषण करताना आपल्याला नेतृत्वाचे 3 अत्यंत भक्कम स्तंभ किंवा ज्याला आपण पिलर्स ऑफ लीडरशिप म्हणू शकतो ते पाहायला मिळतात. यातील प्रत्येक स्तंभावर स्वतंत्रपणे चर्चा करणं गरजेचं आहे. पहिला स्तंभ आहे निश्चयाचा महामेरू. महामेरू म्हणजे एक असा पौराणिक पर्वत जो कितीही मोठी वादळ आली तरी कधीही डळमळीत होत नाही. याचा आजच्या काळातील संदर्भ काय असू शकतो? आयुष्यात आणि विशेषतः नेतृत्वाच्या भूमिकेत असताना हजारो संकटे येतात. अनेकदा मोठं अपयश येतं, जवळची आणि विश्वासाची माणसं सोडून जातात किंवा अचानक सगळी परिस्थिती विरोधात जाते.
आजच्या काळात आपण पाहतो की अचानक नोकरी जाणं, व्यवसायात मोठं नुकसान होणं किंवा आर्थिक मंदी येणं यामुळे लोक आतून कोलमडून पडतात. अशावेळी आतून न कोसळता स्वतःच्या भावनेवर नियंत्रण ठेवून आपल्या ध्येयावर पर्वतासारखा ठाम निश्चय असणं अत्यंत आवश्यक असतं. हा झाला पहिला स्तंभ. आणि दुसरा स्तंभ आहे बहुत जनांसी आधारू. मला वाटतं हा स्तंभ थेट दुसऱ्या चरणातील सलगी देणे या संकल्पनेशी जोडलेला आहे. सामर्थ्य मिळवल्यानंतर अनेक लोक आत्मकेंद्रित होतात. मी आणि माझं कुटुंब इथपर्यंतच त्यांचा विचार मर्यादित राहतो. पण खऱ्या नेत्याची ओळख ही असते की तो स्वतःच्या सामर्थ्याचा, स्वतःच्या सत्तेचा वापर स्वतःसाठी न करता अनेक निराधार आणि सामान्य लोकांना आधार देण्यासाठी करतो. तो लोकांची ढाल बनतो. जेव्हा हाताखालील लोकांना किंवा समाजाला खात्री असते की आपला नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तेव्हा ती माणसं कोणतीही जोखीम पत्करायला तयार होतात. आणि तिसरा स्तंभ, जो मला वैयक्तिकरित्या सर्वात कठीण वाटतो, अखंड स्थितीचा निर्धार. परिस्थिती सतत बदलत असते, मग स्थिती अखंड कशी राहील? इथे स्थिती म्हणजे बाह्य परिस्थिती नाही, तर माणसाची मानसिक स्थिती. परिस्थिती कशीही असो, मग तो विजयाचा प्रचंड मोठा आनंद असो वा पराभवाचं खोल दुःख, अफाट संपत्ती असो वा सर्वस्व गमावल्याची भयंकर वेळ, आपली मूळ मानसिक स्थिती आणि आपलं अंतिम ध्येय कधीही विचलित न होऊ देणे. म्हणजे न्यूट्रल राहणं. हो, विजयाने हुरळून न जाणे आणि पराभवाने खचून न जाणे, ही जी अखंड स्थिती किंवा आजच्या भाषेत ज्याला आपण स्टॉइसिझम म्हणजे अलिप्तपणा म्हणतो, ती राखणं हे जगातील सर्वात कठीण काम असतं. आणि जे हे साध्य करतात त्यांनाच शेवटी श्रीमंत योगी म्हटलं जातं. या संपूर्ण चर्चेमध्ये आपण महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडले. हे केवळ एक ऐतिहासिक काव्य नसून आजच्या काळातील कोणत्याही व्यक्तीसाठी, मग ती कॉर्पोरेट जगतात एखाद्या मोठ्या मीटिंगची तयारी करत असेल, स्वतःचा एखादा व्यवसाय उभा करत असेल किंवा फक्त स्वतःचं ज्ञान आणि समज वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, हे एक अत्यंत परिपूर्ण असं लीडरशिप मॅन्युअल आहे. साक्षेप म्हणजे रोजचं न थकता केलेलं काम, आणि सातत्य, सलगी देणे म्हणजे टीमसोबतचं निरोगी नातं, आणि आधारू बनणे म्हणजे समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी, हे सगळं आजच्या आधुनिक काळातही 100% लागू होतं. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या या प्रचंड वेगाने धावणाऱ्या, सतत एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या आणि माहितीच्या अतिरेकाने भरलेल्या जगात आपण नक्की कशाच्या मागे धावत आहोत? आपण केवळ वैयक्तिक सुखांच्या म्हणजेच सकल सुखांच्या प्राप्तीसाठी आपला संपूर्ण वेळ आणि ऊर्जा खर्च करत आहोत का? की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या टीमसाठी किंवा आपल्या समाजासाठी खऱ्या अर्थाने एक आधारू बनण्याचा प्रयत्न करत आहोत? शिवरायांचे हे चरित्र आणि समर्थांचे हे मोजके पण अथांग शब्द आपल्याला केवळ भूतकाळ शिकवत नाहीत, तर ते आपल्याला वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात काय निर्माण करावं याचे एक ज्वलंत उदाहरण देतात. आणि या सर्व चर्चेच्या शेवटी जाता जाता एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणं मला खूप गरजेचं वाटतं. छत्रपती शिवरायांना समर्थ रामदास स्वामींनी श्रीमंत योगी हे विशेषण दिलं आहे. आपण मगाशी यावर थोडी चर्चा केली, पण हे दोन शब्द वरवर पाहता एकमेकांच्या पूर्णपणे विरोधाभासी वाटतात. श्रीमंत म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्याकडे सर्व सत्ता, संपत्ती, वैभव, राजवाडे आणि अधिकार आहेत. आणि योगी म्हणजे अशी व्यक्ती जी या कशातही अडकलेली नाही, जिने मनाने या सर्वांचा त्याग केला आहे आणि जी पूर्णपणे विरक्त आहे. आजच्या काळात जिथे यश म्हणजे केवळ अधिकाधिक भौतिक सुख, सत्ता, मोठी पदे आणि संपत्ती मिळवणे असा एक सार्वत्रिक समज झाला आहे, तिथे सर्व काही मिळवणंही, त्या सर्वांच्या शिखरावर बसूनही त्यातून मानसिकदृष्ट्या पूर्णपणे अलिप्त राहणं, ज्याला आपण आजच्या प्रगत व्यवस्थापनाच्या भाषेत डिटॅच्ड लीडरशिप म्हणू शकतो, हीच खऱ्या यशाची सर्वोच्च आणि सर्वात कठीण पायरी असू शकते का? स्वतःच्या कर्तृत्वाने सर्व जग जिंकूनही मनात कायम एक संन्यासी किंवा योगी जिवंत ठेवणे हेच खरं आदर्श जीवन असू शकतं का? खरोखरच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि याच एका सुंदर आणि अस्वस्थ करणाऱ्या विचारावर आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबूया.